डायबिटीज लोकांनी उदक कितल्या प्रमाणात घेवपाक जाय? अशें आसा की उदका खातीरूच डिसीज तयार जाता अशें बी हांवें आयकलां. आनीक म्हाका हेजेरूच विचारपाक जाय डायबिटीजाचेरूच की डायबिटीज हो कॉमन आसा आनी सगळ्यांकूच पॉसिबल जायना की आयुर्वेदीक घे किंवा एलोपॅथी कडेन वच म्हणून. पूण जर आमकां नॉर्मली घरा कडेन जर ट्रिटमेंट घेवपाक जाय डायबिटीजाची किंवा कंट्रोलान दवरपाक जाय जाल्यार कितें करपाक शकता एक कॉमन मनीस डायबिटीजा खातीर? अकॉर्डिंग टू माय नॉलेज अशें आसा आयुर्वेदान म्हटलां की जेवताना मदीं मदीं उदक पिवपाचें. मॅडम तुमच्या युनिक अचिव्हर्सचं खूप खूप स्वागत करता. थँक्यू. एक म्हाका खुशी जाता की माधव बागा बद्दल आमकां फूल जाणपाक गावतलें. तुमी सांगल्या प्रमाणे हो कॉन्सेप्ट म्हाज्या खातीर न्यू आसा. आनी एक म्हाज्या ह्या डिस्कशनान पयलीं एक व्ह्युअर्सांकूय सांगता आनी तुमकां सांगपाक सोदता की एक म्हाज्या खातीर नवीन आसल्या कारणान म्हाजे प्रश्न तुमकां भुरग्या सारके आसपाक शकता हितून. बर्थडेची सुरवात कशी जाली, कितें जालें हेज्या प्रमाणे म्हाका फुडें व्हरपाक जाय सेशन्स. हेज्या पयलीं सुरवातीक आमकां एक थोडक्यान तुमचो परिचय तुमी करून दिया की तुमी ह्या फिल्डान कशी कितें पावली? ह्या फिल्डान म्हणजे अशें कळ्ळें की हांगासर आसा. म्हाकाय खबर नासलें की माधवबाग म्हणजे कितें तें. सो जेन्ना हांव हांगा येयलें तेन्ना कळ्ळें की माधवबाग हें प्युअर आयुर्वेदीक आसा आनी जे आमी बेजीक इन्व्हेस्टिगेशन जे एलोपॅथीचें आसा तें करून आमी ट्रिटमेंट आसा ती आयुर्वेदीक करून जे डिसीज आसा ते क्युअर करपाक हेल्प करता. जे आमचे बेजीक लायफस्टायल मॉडिफिकेशन करून आमी सगळे जे रिस्क फॅक्टर आसा न्ही ते सगळे नॉर्मलायज करता सो दॅट हार्ट आमचे बरे फंक्शनींग उरपाक जाय म्हणून. माधवबाग एक्चुअली खंयसून स्टार्ट जालें किंवा हेजी सुरवात कशी जाली? माधवबाग म्हणजे डॉक्टर माधव साने हे डॉक्टर असले. सो तेंकां ऑलरेडी म्हणजे हार्ट अटॅक येवन गेल्लेले. म्हाका दिसता की 7 एक फावटी तेंकां हार्ट अटॅक येवन गेल्लेले. सो तेंचो चेडो आसा डॉक्टर रोहित साने म्हणून हेंच्यांनी तो राग काडपाचो ठरयलो की आयदर त्या डिसीजाचेर एक राग काडटलो म्हणजे तेका मारून उडयतलो नाजाल्यार त्या डॉक्टरांचेर राग काडटलो. सो तेणी चूज केलें की हार्ट डिसीजाकूच मारून उडोवपाचें अशें म्हणजे तेजेर राग काडपाचो. सो तेज्या वयल्यान जे बेजीक ट्रिटमेंट आसा ती तेणी स्टार्ट केली. ही सुरवात केन्ना जाली म्हणल्यार इयर खंयचे आहले? 2006 ही स्टार्ट जाला जी खोपोली हॉस्पिटल जाल्लें. जे माधवबाग म्हणजे डॉक्टर माधव साने आसा न्ही तेंची ही प्रेरणेन हे स्टार्ट जाल्लें. आनी बाग म्हणजे थंय एक अशी आंब्याची वनराई आसली. सो तेज्या कारणान ते माधवबाग अशें तेका नांव पडलें. बेजिकली तेंचे ब्रांचीस कितले आहा तर कशें कितें आहा? ब्रांचीस म्हटल्यार ऑल ओव्हर इंडियान तेंचे 350 प्लस ब्रांचीस आसा. 350 प्लस ब्रांचीस? हय आनी 2 मेन हॉस्पिटल आसा. एक खोपोली आनी एक कोंडाळी आसा. इतले आसून सुद्दां लोकांक जागृतता ना म्हटल्यार? इतलें आसून सुद्दां कोणाक गोंयच्या लोकांक सुद्दां खबर ना. महाराष्ट्रान ते आसा तशें पण गोंयान अशे इतल्यो ब्रांचीस आसून ऑलमोस्ट गोंयान सुद्दां सगळे कडेन आसा मेन सिटीनी. पणजे आसा, मडगांव आसा, म्हापसा ही आतां आमी म्हापशा ब्रांचीस केल्या. सो म्हाका एक तुमी अंदाज सांगा ह्या एरियेन कितल्या लोकांक जागृताय आसा? एक खरें सांगप म्हटल्यार कित्याक तुमचे कडेन क्लायंट येता आसतले तुमकां ओवरऑल आयडिया आसतली. हय खरें म्हणजे ह्या एरियानूच कोणाक कांय खबर ना. अशें कोण पास जावन वयता तेंकां बोर्ड दिसता आनी तेंकां कळटा की अरे बाबा हांगा माधवबाग आसा म्हणून. सो तेन्ना ते मागीर विजिटाक येता अशें. हांव बेजिकली हांगा तुमी ट्रिटमेंट कितें कितें दितात म्हणून? ट्रिटमेंट म्हणजे मेन आमचे रिस्क फॅक्टर जे आसा न्ही जे डायबिटीज, प्रेशर मागीर हाय कोलेस्ट्रॉल, थायरॉयड, ओबेसिटी हे सगळे ट्रिटमेंटाक आमी लायफस्टायल मॉडिफाय करता. म्हणजे तेंकां एक्सरसाइज करपाक लायता, तेंकां स्पेसिफीक कॅलरी रेस्ट्रिक्टेड डायट आसता आनी सायड बाय सायड तेंकां पंचकर्म आसता डिसीज रिलेटेड जे कितें पंचकर्म आसता ते करून तेंचे जे कितें इन्फ्लमेशन वाडलेली आसा, पॅथॉलॉजी वाडलेली आसा ती ऑटोमॅटीक नॉर्मल जाता. आतां बेजिकली तुमी हितूर करतात ते लोकांचे डेली शेड्यूल चेंज करता बेजिकली आनी तुमचो लायतात. सो लोकांक त्रास जायना बेजिकली केन्ना प्रत्येक शेड्यूल चेंज करपाकूच व्हेरी डिफिकल्ट जाता आनी तो मेन हें जाता न्ही. त्रास जाता. गोंयचे लोक म्हणजे नुस्त्याचे भक्त न्ही सो तेंकां मातशें सांगपाक डिफिकल्ट वयता की तुमकां नॉन व्हेजा वयल्यान प्युअर व्हेज जावचें पडटलें म्हणून. पण आसता अशें जेंकां हेल्थाची खरीच काळजी आसा, जेंकां आपले म्हणजे एलोपॅथी मेडिसीन जेंकां बंद करपाक जाय न्ही ते आपले लायफस्टायल चेंज करपाक फुडें सरता. जे डायट फॉलो करता स्ट्रिक्टली सांगता तेन्ना अपॉइंटमेंट आसता तेन्ना पंचकर्माक येता आनी इवन घराच तेंकां एक्सरसाइज येता मोबायलाचेर.
सो ते तांकां फॉलो करपाक जाय. सो हे सगळे जर तेंच्यांनी स्ट्रिक्टली मेंटेन केला न्ही, ऑटोमॅटीक जे कितें डायबिटीज सुद्दां वाडलेली आसा ती रिवर्स जावपाक तांकां मदत मेळटा. आता बेसिकली म्हाका सांगा पंचकर्मा म्हटल्यार म्हाका खबर आहा, पण समज न्यू लोकांक समज कळपाक जाय पंचकर्मा म्हटल्यार कितें? तुमी 2-3 हय. शब्द प्रोनाउन्स केले. सो एक्चुअली पंचकर्मा म्हटल्यार कितें? पंचकर्म म्हणजे आमी हांगा कितें करता की स्नेहन करता, स्वेदन करता आणि एनिमा आसता, बस्ती दिता. ओके. त्याच्या बरोबर हृदयधारा आसता, शिरोधारा आसता, हे सगळे प्रोसिजर जाता. स्नेहनान कितें करता की होल बॉडी आमची मेडिकेटेड ऑयलान आमी स्नेहन करता. फ्रॉम डाउन टुवर्ड्स हार्ट आमी सगळो ब्लड आसा तो पुश करता, जितून ब्लड सर्क्युलेशन आसा हं. तें इम्प्रूव्ह जाता मेन म्हणजे. ओके. आणि सेकंड थिंग त्याची ब्लड वेसल्सांची इलास्टिसिटी आसा न्ही ती मेंटेन उरता. बऱ्यापैकी रगत हं. घोळपाक ते मदत मेळटा. सेकंड आमी स्टीम दिता, जी हं. स्वेदन दिता न्ही, तितून जे कितें आमचे टॉक्सिन शरिरान आसा न्ही साठलेले ते सगळे घामांच्यान भायर वयता. आणि थर्ड इम्पोर्टंट प्रोसिजर आमी करता तो एनिमा दिता, बस्ती आसता, हं. जी स्पेसिफीक रिलेटेड टू डिसीज आसा न्ही, तेज्यो वेगवेगळ्यो रिलेटेड आमी इंटरनल मेडिसीन दिता. जशी आमी गाडयेची हं. सर्व्हिसिंग करता, तशेंच आमी एनिमा दिवन, बस्ती दिवन ते इंटरनल सर्व्हिसिंग करता. म्हणजे जे कितें एक्झॅक्टली बस्ती इन्फ्लमेशन म्हटल्यार एक्झॅक्टली कितें? बस्ती म्हणजे एनल रूट आमची संडासाची जागा हं. आसा न्ही, थंयच्यान कॅथेटर थ्रू आमी मेडिकेटेड हं. म्हणजे औषध आसता न्ही, हर्ब्स आमचे आयुर्वेदीक, ते आमी प्रोसेस फॉर्म करून इंटरनली सोडटा. सो ओके. जे आमचे पूर्ण शरिरान जे कितें सूज बी येयल्ली आसा ब्लड वेसल्सांक, हं. आमचे एक तर पोट म्हणजे गट हेल्थ आसा न्ही इज व्हेरी इम्पोर्टंट. सो ती मेंटेन दवरपाक मदत मेळटा. ओके. आनी म्हाका एक हांगासर आनी एक प्रश्न सुचलो, हेवूय आयुर्वेदिकूच आसा. आनी हय, बाकीचे नॉर्मल जे आयुर्वेदीक आसात, गोंयचेच धरले जाल्यार आमी, हय. दोगां भितर डिफरन्स कितें आसा? डिफरन्स अशें कांय ना, बट माधव बाग आसा न्ही, तेंच्यांनी प्रोसेस मेडिसीन करून हं. पेशंट्सांचेर ते युटिलायज करून हे सगळे फॉर्म केल्ले आसा. म्हणजे माधव बागची वेगळी मेडिसीन आसा आणि जे बाकीचे आयुर्वेदीक आसा न्ही, तेंची कंप्लीटली मेडिसीन वेगळी आसा. माधवबागच्या मेडिसिन्स कशे प्रोसेस जातात किंवा मेडिसिन्स कशे प्रोसेस दितात? म्हणजे आमचे एक माधव बागाचेच वेगळे रिसर्च सेंटर आसा. सो ओके. हे जे सगळे रिसर्च करून पेशंटांचेर ते रिसर्च करून पेशंटांक मेडिसिन्स दिवन डायबिटीज रिलेटेड, हार्ट रिलेटेड अशे जे तेंचेर म्हणजे परफॉर्म करूनच हे सगळे केल्ले आसा. आनी एक असो नॉर्मली बेसिकली प्रश्न आमकां सुद्दां विचारतात पळय, आयुर्वेदिकान फायदो कितें आहा रे वचून? तो लॉंग टायम लागता, टायम खूब लागता मरे हेका. म्हाका हय. पेन आसा. सो हेच्या रिलेटेड तुमचें कितें आन्सर आसा? टाईम लागता तर खरो, पण त्याच्या रूट कॉजांच्यान जर आमचे जे व्याधी आसा ते जर क्युअर जाता, जाल्यार तो एक बरो फायदो आसा. म्हणजे आमी ॲलोपॅथी मेडिसीन घेवन ते तात्पुरते आमी बरे करता. बट रुटांच्यान जर आमी क्युअर करून जर ते बरे केले, जाल्यार ते परत जावपाची शक्यता येयना न्ही, कमी ओके. प्रमाण आसता. सो आमी ॲलोपॅथीची मेडिसीन म्हणजे आनीक कसली मेडिसीन घेवन त्या तात्पुरते जे सायन्स एंड सिम्पटम्स आसा तेजे वयर काम करता. बट जे ओके. खंय मेनच्यान स्टार्ट जाल्ले आसा तेजेर कोण वचना. जे आमी थंयच्यान काडटा. आनी चार्जीस कितें डिफरंट आसता? म्हळ्यार पयशांच्या बाबतींत कशें कितें आसता? हय, चार्जीस आसा म्हणजे डिपेंडिंग अपॉन आमचो एक एस्टिमेट सुद्दां आसा. चार्जीस अशे कमी अशे ना, पण आसा. जे खरेच जेंकां दिसता की आतां चार्जीस म्हणजे कशे आतां डायबिटीज जर समजले आमी धरले. आतांची डायबिटीज आणि हे 20 वर्सांचो जर डायबिटीज आमी धरलो न्ही, जाल्यार खूब वेरी जाता. जर ॲलोपॅथी मेडिसीन कोणी स्टार्ट केले आतां ते 5,000च्यान नाजाल्यार 2,000च्यान. बट 20 वर्सां मागीर तेंकां आनीक फुडें कॉम्प्लिकेशन जावपाक शकता, जे किडनीचे रिलेटेड आसता, जे हार्ट इश्यू आसता. सो तेजे वयर तेंचो कॉस्ट कितलो वयतलो हे 15-20 लाख पर्यंत तरी वयतलोच. ओके. सो आमी कितें करता की मॅक्सिमम 3 म्हयन्यान तुमची डायबिटीज ही रिव्हर्स जाता. ज्याचो खर्च अराउंड 50,000-60 हजार इतलो पर्यंत आसतलो. ओके. मॅक्सिमम लाख पर्यंत वचूं शकता. तेज्या वयर तर वचना. जर तुमकां ती डायबिटीज तुमची रिव्हर्स करपाक जाय. आणि हितून आमी कितें करता, जे कितें ॲलोपॅथी मेडिसीन सुद्दां आसा न्ही, जे हळू जशी शुगर कंट्रोलान येता, तशी ती ॲलोपॅथी मेडिसीन आसा ती टेपरिंग स्टार्ट जाता. सो ओके. जेन्ना टेपरिंग स्टार्ट जाली, HbA1c नॉर्मलाचेर येवपाक लागलो बिलो 6, जाल्यार फायनल टेस्ट ही GTT आसता.
म्हणजे 75 ग्रॅमची शुगर आमी तुमकां घेवपाक दिता आणि मागीर जेन्ना शुगर चॅक करता न्ही आफ्टर 1 अवर 2 अवर तेन्ना तुमची एकदम नॉर्मल येता. सो ती डायबिटीज रिव्हर्स हे तुमकां मागीर अशें टॅग म्हणजे सर्टिफिकेट कशें मागीर मेळटा. आनी आनीक म्हाका हेजेरूच विचारपाक जाय डायबिटीजाचेरूच की आतां डायबिटीज हो कॉमन आसा आनी सगळ्यांकूच पॉसिबल जायना की आयुर्वेदीक घे किंवा एलोपॅथी कडेन वच म्हणून. पूण जर आमकां नॉर्मली घरा कडेन जर ट्रिटमेंट घेवपाक जाय डायबिटीजाची किंवा कंट्रोलान दवरपाक जाय जाल्यार कितें करपाक शकता एक कॉमन मनीस डायबिटीजा खातीर? हय, कॉमन म्हणजे आतां घरा कडेन सुद्दां करपाक जाय न्ही जाल्यार मेन आसा तो एक्सरसायज आसा. जें कितें वॉकिंग केलेंच म्हणून जायना. तेज्या खातीर मसल स्ट्रेचिंग एक्सरसायज, बॅलन्सिंग एक्सरसायज हे सुद्दां खूब इम्पोर्टंट आसता. सो ते जर रेग्युलर एटलीस्ट 1 वरा खातीर सुद्दां केलें न्ही जाल्यार खूब आसा. जर टायम मेळटा जाल्यार सांजचें सुद्दां करपाचें दिसाक 2 फावटी. सेकंड थिंग कॅलरी रेस्ट्रिक्टेड डायट आसपाक जाय. म्हणजे जितले आतां डायबिटीज जाता म्हणजे फक्त साखर खावनूच डायबिटीज जाता अशें ना. तितून जे कितें आमी कार्बोहायड्रेट जितले घेता, कॅलरीज आमचे कितले वाडटा तेज्या वयल्यान सुद्दां डायबिटीज जाता. म्हणजे आतां दोनूय टायम जर रायस घेता जाल्यार आनी तोय बी पॉलिश रायस, सोसायटीनचो रायस जाल्यार तो मातसो कमी प्रमाणान घेवपाचो. मेन आसा तो पाव आनी पोळीची संवय जी गोंयच्या लोकांक आसा ती. सो तेज्या वयल्यान जितलो आमी मैदो घेता तेज्या वयल्यान सुद्दां ही फुडली पॅथॉलॉजी स्टार्ट जाता. जे कोलेस्ट्रॉल वाडटा तेज्या वयल्यान मागीर शुगर जावपाक शकता. शुगरा खातीर मागीर प्रेशर जावपाक शकता. सो सगळें हें एक स्टार्ट जालें की आपुणूच दुसरी पॅथॉलॉजी जाता आनी हो सगळो लोड मागीर तो हार्ट डिसीजाचेर बेजिकली तुमी येता. डायट सांगा एक्चुअली कितें आसता डायबिटीजा खातीर? डायबिटीजा खातीर डायट म्हणजे सकाळचो मॉर्निंग म्हणजे आवळा आसा न्ही तो खूब इम्पोर्टंट आसा. एक आवळो सुद्दां सकाळचो एम्प्टी स्टमक घेतलो जाल्यार सुद्दां खूब आसा. आमला ज्यूस सुद्दां मेळटा एम्प्टी आवळा स्टमक. म्हटल्यार आवळा रस जाता तो हय, जनरली. आवळा रस. इवन बेश्टो आवाळो आसता न्ही तो सुद्दां एक घातल्यार खूब आसा. म्हणजे आंबट ही आसा ती एंटी ऑक्सिडंट कॅपॅसिटी आसा जी हार्टाक इम्पोर्टंट आसा. सो ती एक आवळ्यान आसा. विटामीन सी चड आसता. सो ते घेवपाक शकता. मागीर मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणजे आतां मिल्क टी, ब्लॅक टी पिता तेचे ऐवजी आमी हर्बल टीचेर स्टार्ट जावपाचें. ओके. सो दॅट की आमचें इन्फ्लमेशन भितन वाडलेलें आसा तें कमी जावपाक, गट हेल्थ मेंटेन दवरपाक ओके. म्हणजे नॉर्मल ब्लॅक टी, मिल्क टी हेज्या वयल्यान ती हर्बल टीचेर. आतां सोसायटीनचो नाजाल्यार पॉलिश रायस आमी यूज करता भायलो तेचे ऐवजी ब्रावन रायस आसा जो खूब इम्पोर्टंट आसा. ब्रावन, रेड रायस आमी यूज करूं शकता. पण एक्चुअली पूण ते ब्रावन सुद्दां रायस बरे न्हू क्वॉन्टिटी म्हणटात न्ही थोडे जाण ना. डायबिटीजा उकडो खातीर. तांदूळ हो सगळ्यान बेस्ट आसा. कितेंय घेया तुमी बट तेजी क्वॉन्टिटी आसपाक जाय लिमिटेड. आतां रायस घे म्हटलें तेजी क्वॉन्टिटी मिनिमम 30 म्हणजे मॅक्सिमम 30 ग्रॅम पर्यंतूच आसपाक जाय. हेज्या वयर वचप ना. इवन आमी पीठ सुद्दां आतां एक भाकरी घेतली तेजी सुद्दां आतां 30 ग्रॅमच्या पिठा वयर वचप ना. 30 ग्रॅमच्या पिठाची तुमी एक भाकरी करा नाजाल्यार 2 भाकरी करा. मेन आसा तें गंव आसा. गंव हे खूब वायट आसा बिकॉज भितन ग्लुटन म्हणजे एक तरेचें केमिकल जे आमच्या गोंयच्या लोकांक संवय आसा चपाती आतां घेवपाची. गंव नाल्यार कितें रिप्लेस करप तर एक्चुअली गंवाची चपाती चडशे खातात न्ही गोंयान हय. ऑलमोस्ट. गंव ना जाल्यार सगळ्यान बेस्ट आसा तें बार्ली. बार्ली म्हणजे जे अजून पर्यंत कोणाक खबर सुद्दां ना म्हणजे बार्ली एक पीठ आसा तें. म्हाकाय लोकांक खबर ना. ज्वारी आनी बाजरी खबर आसा. जे कंप्लीटली डिफरंट आनी बार्ले इज कंप्लीटली डिफरंट. सो बार्लेन कितें आसा की लो ग्लायसेमिक इंडेक्स आनी ग्लुटन फ्री आसता. ओके. सो तेजें सुद्दां पीठ घेतलें न्ही जाल्यार सुद्दां 30 टू 40 ग्रॅमचेच पीठ वापरपाचें भाकरी करपाक. थोडे जाण डॉक्टर अशें सुद्दां करतात न्ही गंवान ते नाशणे आनी कितें तरी मिक्स करून हय. हे बट करून गंव तर युजूच करप ना न्ही. थोडे ज्वारी, नाचणी, बाजरी सुद्दां घेवपाक शकता पण त्याची क्वॉन्टिटी 30 टू 40 ग्रॅमचेच पीठ वापरपाचें जर ओके. भाकरी करता जाल्यार. हेज्या वयर जर वचत जाल्यार ते मागीर कार्बोहायड्रेट चड वाडटा, मागीर कॅलरीज वाडप जाता. बट एक्सरसायज तर कांयच जायना कित्याक ते भायर काडपाक जाय न्ही आमचे जितले कॅलरीज आमी खाता तितले. पण तुमी सगळें सांगलें मोस्टली लायट फूड जाय. पण आतां डायबिटीज हय. लोकांक चड भूक लागता न्हू तेंच्यांनी कशें कितें कंट्रोल करपाचें? चड भूक लागता म्हणजे कित्याक लागता हें मेन म्हणजे कळपाक जाय न्ही की तेंची शुगर वाडल्या म्हणून भूक लागता की तेंकां म्हणजे कित्या खातीर भूक लागता ती. पण तेज्या खातीर मेन म्हणजे डायट आमचें चेंज करपाक जाय, एक्सरसायज करपाक जाय, शुगर कंट्रोलान उरपाक जाय. इवन मेडिसीन जे एलोपॅथी आसा तेजो सुद्दां सायड इफेक्ट आसता न्ही. सो तेतून सुद्दां डायजेशन हॅम्पर जाता. जे आमी सायड इफेक्ट म्हणून एक तरेचे आसता जे एलोपॅथी मेडिसीन आसता. सो तेज्या खातीर तेंकां ती चड भूक लागता. मागीर रातचें मुतूंक उठचें पडटा परत. चड ताण लागता, तोंड सुकोन येता हे सगळे सायड इफेक्ट आसा. आनी एक उदकाचो प्रश्न म्हाका एखादो विचारपाक जाय डायबिटीज तुमी सांगलें. डायबिटीज लोकांनी उदक कितल्या प्रमाणान घेवपाक जाय?
उदक कितल्या प्रमाणात घेवपाक जाय अशें ना. आतां म्हाज्या म्हायतीनुसार तर अशें आसा की जेन्ना आमकां ताण लागता न्ही तेन्ना आमी उदक घेवपाचें. आतां लोकांक संवय आसा की सकाळी उठ्ठा उठ्ठा 1 ग्लास 2 ग्लास पिवपाचे. बट गरज नासतना कांयच पिवपाची गरज ना. कित्याक जितलें आमी उदक पिता तितलो लोड आमच्या मागीर किडनीचेर येता फिल्टर करपाक. सो जेन्ना आमकां ताण आसा तेन्नाच घेवपाचें आनी तें बी वॉर्म वॉटर पिवपाचें, गरम उदक, सो दॅट पचन शक्ती इम्प्रूव जाता म्हणून. ओके. पण आता थोड्या जाणां अशें म्हणटात की दिसाक 4 लिटर पिवपाक जाय किंवा 3 लिटर पिवपूच जाय. तेजेर कितें तर? तेजेर हय. कितें करप? तेच तें. म्हाका तर तें पटना की 3-4 लिटर अशें पिवपाकूच जाय अशें आसा. बट जेन्ना ताण आसा न्ही तेन्ना पिवपाक कांय हरकत ना. सकाळी जर उदक पिवपाक जाय जाल्यार 50 ml सुद्दां खूब आसा पिवपाक. हेज्या वयर पिवपाची कांय गरज ना. आनी जेवताना सुद्दां मदीं-मदीं पिवपाचें. जेवच्या मागिरूय पिवप ना, जेवच्या पयलींय पिवप ना. सो जेवताना मदीं-मदीं पिलें काय ती आपलें डायजेशनूय नॉर्मल जाता न्ही तितून. म्हणजे आणि इतले म्हणजे जितली आमी क्वॉन्टिटी घेता, कमी प्रमाणानूच घेवपाची. सो ओके. ते उदक घेतलें काय मागीर ती सफिशियंट उरता न्ही. सो आमी इतले कॅलरीज मागीर ओके. कार्बोहायड्रेट पोटान वचना म्हळ्यार न्ही. शुअर जेवताना उदक पिवपाक जाय. खूब जाणां सांगतात की पिवच नाका म्हणून. तेजेर पिवूच पिल्यार नाका इवन हे अशें. डॉक्टर सांगतात. हां. पण अकॉर्डिंग टू माय हां. नॉलेज अशें आसा आयुर्वेदान म्हटलां की जेवताना मदीं-मदीं उदक पिवपाचें. आतां आमी मिक्सचर कसो आसा की हां. मिक्सचरान सगळें घालता आनी लास्टाक उदक घालता. सो तो आमी हां. परत ओपन काय करना. तो घुंवत रावता. तशेंच आमचें पोट आसा. जेन्ना आमी रायस घालता, जेवण घालता तेज्या वयर आमी मदीं-मदीं उदक घातलें काय तें परत आनी कांय तेज्या वयर घालप ना. एकदां आमचें जेवण कंप्लीट जालें की तेज्या वयर उदक आनीक परत घालप ना. सो तें मिक्सचर आसा तें घुंवत रावता पोटांचेर. आनी मागीर आफ्टर 2 अवर्स अशें उदक घेतल्यार जाता जर तान बी लागता जाल्यार. इवन डॉक्टर अशें सुद्दां थोडे वेळार म्हणटात न्ही की उदक चड पियें तुका बॉडी आमची म्हळ्यार बॉडीच्या जाग्याचेर कितें आहा पळय नेगेटीव सगळें घातलेलें कितें बॉडी आहा तें सगळें साफ करता ऑटोमॅटीक सगळें साफ जाता. हें कितपत खरें आसा तर उदक चड पिल्यार बॉडींतलें ऑटोमॅटीक सगळें साफ जातात. अशें कांय डिजीज ना. खूब कमी जातात. अशें सुद्दां म्हटलें वयता. चडशें अशें आसा की उदका खातीरूच डिसीज तयार जाता अशें बी हांवें आयकलां. म्हणजे जें हं. आयुर्वेदान हं. सांगलेलें आसा. म्हणजे जितलें आमी उदक सुद्दां पिता न्ही हं. गरज नासतना तेज्या वयल्यानूच आमची जे रोग आसा ते स्टार्ट जावपाचे चान्सीस आसता. आता बेसिकली तुमच्या कडेन तर खुबशे पेशंट येता आसतले. सो बेसिक पेशंटाचे प्रश्न कितें आसता तुमचे कडेन? की पेशंटाचे प्रश्न मेन म्हणजे डायबिटीज रिव्हर्स हं. जाता की ना हे विचारता आणि तुमच्या हं. ट्रीटमेंटाचो मेन म्हणजे त्यांचा कॉस्टाचो प्रॉब्लेम आसता एक तर. हं. आणि काय ना म्हणजे जांकां खरेंच आपल्या हेल्थाची काळजी आसा न्ही जाल्यार ते स्टार्ट सुद्दां करता ट्रीटमेंट जी हं. आसा ती. इवन डायबिटीज, कोलेस्ट्रॉलच्या रिलेटेड, मागीर हार्टाच्या रिलेटेड जे कितें आसा तेंचे हार्ट वीक जाल्लेले आसा हेच्या रिलेटेड. नाल्यार आतां पळयत न्हू आतांच्या हितूर प्रत्येक गजाली भितर किंवा प्रत्येक फूड आयटमा भितर शुगर एड केली वयता. हय. सो आतां यंग जनरेशन खूब शुगर अननोइंगली किंवा नोइंगली घेतातूच. म्हटल्यार आतां हेंच्यांनी यंग जनरेशनान कशें सेफ रावप हेच्या कडल्यान? कित्याक नाजाल्यार ते फुडें डायबिटीज आनी वाडपाचीच आहा. हय. सो हेच्या कडल्यान कशें कितें करपाचें? किंवा आमी ते जे कोणी यंग लोक आहा खबर आहा, आमचे सारके आसता, तुमचे सारके आसता, तेंच्यांनी डायट सिस्टम कशी आतांच तयार करपाची जेणे करून आमकां फुडें डिजीज जावचे न्हू म्हणून. मेन म्हणजे आतांचे जनरेशन तर सगळे फास्ट फूड जे कितें हं. पिझ्झा, बर्गर आसा तेजेर हं. अवेलेबल म्हणजे अवलंबून आसता. तेजेर डिपेंड आसता. जे कितें भायर तेंकां ते हं. रूच कशी येता न्ही. सो मेन म्हणजे ते फास्ट फूड सगळे अवॉइड करपाक जाय. आणि बेसिक म्हणजे एक्सरसाइज आसा तो चालू दवरपाकूच जाय तेंकां स्ट्रिक्टली. ओके. जे कितें वॉकिंग, मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइज जे कितें आसा न्ही ते तेंकां चालू दवरपाक जाय. सेकंडली घरचें फूड खावपाचें जे म्हणजे बरें आसा भायल्या पेक्षा कंपेअर टू. ओके. सो हो म्हाजो एक हे आसा. भायलें फूड बंद करप. भायलो फूड बंदूच करपाचें. ओके. आनी समज कोण समज आतां युथाचें कितें आसता बाबा आपलो शेड्यूल बिझी आसा रे, आपल्याक टायम गावना एक्सरसाइज करपाक, कितें करूं आपूण? तेंचे खातीर तुमचें कितें रे? आतां तेंच्या खातीर आमी कितें सांगूं शकता ती तेंची लायफ आसा तेंकां जर टायम मेळना जाल्यार टायम तर काडचोच पडटलो न्ही. ॲटलीस्ट एक ओके. अर्दे वर तरी सकाळचें मातशें बेगीन ओके. उठपाचें. ब्राह्मी मुहूर्त अशें म्हणून सांगलाच की 4:30 ते मागीर हं. 4:30 उपरांत तर उठपाचें. सो एक आतां संक उठ्ठा जाल्यार अर्दे वर पयलीं मातशें उठोन एक्सरसाइज आसा तो करपाचो आनी आपलें फुडलें शेड्यूल मागीर स्टार्ट करपाचें. जर ओके. सकाळचो मेन इम्पोर्टंट एक्सरसाइजचो टायम आसा तो सकाळी हं. आसा. मागीर सांजचे तुमी एक्स्ट्रा सुद्दां करूं हं. शकता. ओके. आनी एक आतां खुबशा जाणांकडे अशें मीथ सुद्दां आसा की बाबा नॉन-व्हेज खातकूच डिजीज जाता म्हणून आनी व्हेज खातकूच जायना म्हणून.
सो पळोवंक गेल्यार व्हेज खावन सुद्दां डिजीजीस जाल्ले आसा लोकांक, जाता सुद्दां. सो हेजेर तुमचें कशें कितें आसा? म्हळ्यार तुजें मीथ स्प्रेड जाला पळय, व्हेज बरें, नॉन व्हेज बरें न्हू, तें खंय पर्यंत बरोबर आसा? अशें हांवेन तरी हय. आयकोंक ना. पण म्हाका दिसता की आतां व्हेज सुद्दां खाल्लें जाल्यार अशें कांय प्रॉब्लम ना. पण ते सुद्दां आमचे मसालाज बी कमी करपाचे. जे आमी तेल वापरता एक्स्ट्रा क्वॉन्टिटीन ते कमी करपाचे. जे कार्बोहायड्रेट वाडटा ते कमी करपाचे. कॅलरी रेस्ट्रिक्टेड डायट हें इम्पॉर्टंट आसा. म्हणजे पर डेक 800 to 1000 कॅलरी पर्यंतूच जेवण ओके. आसपाक जाय. तेज्या वयर जर गेले जाल्यार मागीर ते कॅलरी वाडटा, कार्बोहायड्रेट वाडटा, मागीर तितून मागीर फुडें डायबिटीज, प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाडपाचे चान्सीस आतां हे आसा. कॅलरीज चॅक कशें करप? की आमी प्रत्येक फावटी कितली कॅलरीज खाल्ली चॅक करपाक शकना. इतली चड कॅलरी वाडटा म्हणून बंद कर, 2 चमचे कमी कर, अशें जायना न्हू प्रत्येक फावटी. हय, तें आसा. पण आतां गोंयची हें कितें आसा की शीताची क्वॉन्टिटी सामकी खूब घेता. सो ती कमी करपाची. म्हणजे खूब अशी क्वॉन्टिटी खूब ना. आतां हांवेन सांगलेंच न्ही तुम्ही सगळ्यात कठीण प्रमाण गोष्ट वायज. सांगली ॲक्चुअली सगळ्यात प्रमाण कठीण गोष्ट सांगली. शीत ना जाल्यार गोंयकारांचें जेवण ना. चलना किंवा दीस गेलो कसो दिसना हय, तें बेसिकली. मात आसा. सो हे कशें करपाक पॉसिबल सो जातलें? तें हांवेन सांगलें न्ही, म्हणजे शीत जर जायत जाल्यार ते ब्रावन रायसाचेर शिफ्ट जावपाचें. आतां पॉलिश रायस तर बरें न्हू, एक तरेचें कॅमिकलूच आसा. सेकंड थिंग आतां जर सोसायटीनचे आमचे येतात न्ही, सो ते ओल्ड रायस आसा न्ही, म्हणजे 3-4 म्हयन्यांचे बी ओल्ड, ते बेस्ट आसा. आतां ओके. न्यूली हार्वेस्टेड रायस आसा ते ते घेवपाचेच ना. ते आसा ते अशे ओल्ड करपाक दवरपाचे आनी ओल्ड रायस बरे आसा. म्हणजे डायजेशनूय डिफरंट कितें पचनाकूय आसा बरें आसा. ओल्ड आनी न्यूवा भितर? आता ओल्ड आणि न्यू म्हणजे आतांच हां. हार्वेस्ट जाल्लेले आसात. आतांच तयार करून जेचे आमी हं. जर शीत घेतले जाल्यार तितून चड हं. कार्बोहायड्रेट, चड कॅलरीज, डायजेशनाक सुद्दां हं. हार्ड आसा ते. व्हेअर कंपेअर्ड टू जर ओल्ड घेतले न्ही जाल्यार तेजी पचनाकूय मातशें लायट आसा आनी ओके. ते बेस्ट आसा सगळ्यान. डॉक्टर म्हाजो एक असो मेन एक प्रश्न की माधव बाग आहा पळय, हे बाकीच्यांकून डिफरन्स किंवा स्पेशल फील जावपा खातीर भितर कितें एक्स्ट्रा सर्वीस आसा? मेन प्रश्न विचारलो जाल्यार. हय, सर्विसीस म्हणजे कितें आसा की आमचे मेन म्हणजे आयुर्वेदिकान आमी ट्रिटमेंट दिता हं. माधव बागान. आनी जे कितें एलोपॅथी म्हणजे डिसीज हं. आसा, जे डायबिटीज, प्रेशर, हार्ट रिलेटेड आसा, इवन ब्लॉकेजीस हं. बी आसा ते हार्टाचे, हितून आमी आयुर्वेदीक पद्दतीन डिसीज हं. रिवर्स करता. मेन म्हणजे ते आसा इम्पॉर्टंट. जितून आमी कॅलरी रेस्ट्रिक्टेड आमचो डायट आसता स्वताचो, जो प्रोसेस हं. केल्लेलो आसा हर्ब्सान. सेकंड थिंग पंचकर्मान डिसीज आसा ते रिवर्स हं. जाता आनी थर्ड थिंग आमी एक्सरसाइज दिता पेशंट्सांक जे फॉलो करपाचे आसता. ओके. आणि सेकंड इम्पॉर्टंट म्हणजे आमचोच एक ॲप आसा. म्हणजे MIB पल्स ॲप म्हणून माधव बागाचो एक ॲप आसा. ॲप आसा? हय, ॲप आसा. जो पेशंट्सांक आमी डावनलोड करपाक लायता तेंच्या मोबायलांच्यान, जो प्ले स्टोराचेर अवेलेबल आसा. सो थंयच्यानूच डावनलोड करता आनी जितून तेंकां वायटल्स मॉनिटर करपाचे आसता. मेन म्हणजे तेंकां घरान शुगर मॉनिटर करपाचें आसता, प्रेशर मॉनिटर करपाचो आसता. सो तो तेंकां तेजेर सेंड करपाक लायता. सो दॅट आमकांय कळपाक जाय न्ही तेंचे वायटल्स कशे जस्ट आसा, पासून तुमकां कमी एक आसा डिस्टर्ब ते. करता हांगा म्हाजो एक पर्सनल म्हाका प्रश्न विचारूंक कहो दिसता. ॲप हय. म्हटल्यार बरें अशें जाता की प्ले स्टोराचेर हजारो ॲप आसा. सॉरी हजारो हय. न्हू लाखो ॲप्स आसा. सो ॲप डावनलोड करता आमी आमच्या फोनान खूब ॲप आसता. पण आमी हय. बेजिकली यूज करता पळय 3-4 ॲप यूज करता. हय. एक Instagram, Facebook आनी अशेंच WhatsApp. कितें WhatsApp अशेंच बेजिकली यूज करता. नाल्यार हय. एक 2 गेमी आसतली. आनी तेच्या भायर आमी यूज करना. खबर आसून सुद्दां, बरें आसून सुद्दां. हय. सो तुमचे ॲप बेजिकली कशे यूज जाता आसतले काय? एक्चुअली प्रॉपर लोक यूज करतात काय करनात? तेजे फीडबॅक जे कशे आसा ॲपाचे? हय, जे पेशंट न्ही एनरोल आसा न्ही, म्हणजे ट्रिटमेंट स्टार्ट करता न्ही, तेंचे मेन आमी स्ट्रिक्टली करून घेता. म्हणजे हं. तेंकां सेंड करपाक जाय म्हणजे सेंड करपाकूच जाय स्ट्रिक्टली. जे कितें वायटल्स आसूं न्ही, जे कितें जेवणाचे फोटोज आसूं न्ही, जाल्यार आमी मॉनिटर कशी करता म्हणजे ट्रिटमेंट करूनय कांय फायदो ना न्ही. म्हणजे ओके. आमी आतां जेवण दिलें तेंकां, घरा वचोन करता की ना, खाता की ना, की आनीक घरचें जेवण दिता हें तर कळपाक जाय न्ही. फाल्यां मागीर तेंच्यांनी विचारलें की आपलें काय कमीच जावंक ना म्हणजे जे कितें शुगराचे लेवल्स कमी जावंक ना जाल्यार आमकां प्रूफ जाय न्ही की ते फोटोज धाडटाले, ते शुगर मॉनिटर करताले. पण थोडे आसा की ते लायटली घेता, करी बी ना आनी थोडे करताय बी स्ट्रिक्टली. जस्ट एक म्हाजो एक फनी असो प्रश्न की बाबा लोक सगळे खरे फोटो धाडटात, फेक फोटोज कोण धाडनात. जशे आमी एग्जामीक चिटींग करतात खबर आहा एपांचेर, फोनाचेर हय. तशे पेशंट करिनात. करिना अशें म्हाका दिसता कित्याक की जे आमी भाकरी बी दिता न्ही, म्हणजे जेवणान भाकरी आसता तेंकां,
ती तशीच आसता. म्हणजे जी आमकां खबर आसा की ती कशी जावपाक जाय बार्लेच्या हा. पिठाची, ती तशाच शेपीन जाता, तसोच आकार येता. ओके. कित्याक गव्हाची चपाती ही कंप्लिटली वेगळी दिसता आणि जे आमचें पीठ आसा तें कंप्लिटली वेगळें आसा. कित्याक की गव्हाच्या पिठान एक राउंड शेप येता आनी सायडीन क्रॅक बीन आसता. व्हेरएज ही कशी आसा की सायडीनच्यान फुट्टली बिकॉज भितन ग्लुटन ना म्हणून. सो तो एक बेसीक डिफरंट आसा. आनी असं केन्ना लोकांक जायना आसतलें की बाबा हे जेवच्या पेक्षा बाबा एक सायडीन मेल्लो बरो जेवण फूल चेंज केलें डॉक्टरान. अशें मे बी जाता आसतलें एक एकदां आमी सुद्दां पळय केन्ना चेंज करतना म्हणटात पळय. हय. ना जाल्यार बरो खातालो असो मेळ्ळें आतां जेवण जेवन. हय. अशें तर हां. म्हणजे चडशा लोकांक अशें दिसता की क्वेशन पडटा की प्युअर व्हेज जावपाचें तें मागीर हेच ना. जेंकां खरेंच दिसता की जेवण करपाचें म्हणजे फॉलो जावचें ना. अशेय पेशंट आसा की जेंच्यांनी ट्रिटमेंट स्टार्ट केल्ली आसा. जेवणाचो जेन्ना बॉक्स दिल्लो म्हणजे अशें जाल्लें आसा जेवणाचो जेन्ना बॉक्स दिलो तेंच्यांनी तें ओपन करून पळयलें की तेंच्यांनी मागीर तें हे करूंक ना. एक नॉर्मली जाता एक म्हाका जर तुमी सांगितलें की आतां एक आमची सबकॉन्शियस मायंडान एक संवय जाल्ली आसा की आपूण 20 वर्सांचें जेवण घरा कडेन अहो जेयता आनी तूं अचानक जर चेंज करता जाल्यार पॉसिबलूच ना तें. हय. तें तर क्वेश्चनच. आसाच. 20 वर्सांची संवय एका वर्सान एका दिसान कोण मोडपाक शकना हय. ती. आमकां अशे एक्सपिरियन्स मेळटा लोकांचे पेशंट्सांचे की सडनली तांकां चेंज जावचें पडटा. आतां मेन प्रश्न तुमचो डायट सिस्टम कसो कितें आसा? की तुमी कितें फॉलो करतात किंवा तुमी कितें खातात? हांव स्वता हांव स्वता म्हणजे हांवेनच स्वता एक म्हणजे 4 to 5 केजी लॉस्ट केल्ले आसा जेन्ना हांव माधवबागान येयल्लें आसा तेन्ना. आणि हांव सुद्दां हेच आमचो जो आटा आसा न्ही 2 किलोचो माधव शक्ती म्हणून आटा आसा. जितून बार्ली आसा, जितून मेथी आसा आणि व्हीट ब्रान आसा. व्हीट ब्रान म्हणजे भाताचे व्हायट म्हणजे आउटर पार्ट आसा न्ही जे घट आसा ते ॲड केल्ले आसा. बट गंव ना भितर. ओके. ओके. ना हो सो ती हांव भाकरी खातालें मेन म्हणजे. ना अशें आनी एक आनी रिसर्च वाचलेलो त्या प्रमाणे अशें कळयलें की म्हाका जे हार्ट अटॅकाक जे डॉक्टर आसता ट्रिटमेंट करतात खबर आहा, ते अटॅक येवनूच मरतात. हय. जे कोण कॅन्सर डॉक्टर असतात पळय सारके करपाक ते कॅन्सर जावनूच मरतात. अशे सुद्दां थोडे रिसर्च आसात. म्हणून म्हणटा की हय. बाबा तेंकाच जर तो डिजीज ते आपूण सेव करपाक शकना जाल्यार ते हय. फिल्डान रावन म्हणजे अशें कितें आसा की जेन्ना आमी लोकांक सांगता की हे इन्व्हेस्टिगेट करपाक जाय, ते इन्व्हेस्टिगेट करपाक जाय, की कळपाक जाय न्ही की तुमचे लेवल कितले वाडलेले आसा, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आसा की वाडलेले आसा. पण आमी स्वता तें केन्ना करपाक वचना. हो एक मेन म्हणजे वायट पॉयंट आसा. सो जो स्वता पयलीं स्वताच्या हेल्थाक करपाक जाय ब्लड इन्व्हेस्टिगेशन सगळें आनी जर नॉर्मल आसा जाल्यार ओके आसा. बट तरी सुद्दां वाडलेले आसा. आमचे सुद्दां अशें स्ट्रिक्ट अशें नासता न्ही. फाटीं फुडें डायट हे जातात. सो ते जर आमी इन्व्हेस्टिगेट केलें आनी आमी स्वताक पयलीं चेंज केलो जाल्यार हें पॉसिबल आसा. ओके. ना एक माझा एक प्रश्न असो आहे का तुमच्या या फुल आमचे जे डिस्कशन झालं त्याच्या अगेन्स्ट जावपाक शकता हो प्रश्न. माझो प्रश्न असो हा की म्हाका पर्सनली दिसता की न्ही प्रत्येक जे लोक आहा खबर आहा ऑल ओव्हर इंडियाचे म्हणटा तेंच्यांनी डॉक्टरा कडेन वयचेंच न्ही. म्हळ्यार अशें कितें तरी जावपाक जाय की तेंकां आपल्या लायफाची काळजी घेवपाक स्वता कळपाक जाय. एक्सिडंट पर्पज किंवा जे डिफरंट जे मेजर आहा तेका लागून वचपाकूच जाय. पण नॉर्मल बारीक बारीक गजाली खातीर वयचें न्हू. हेज्या खातीर जर जावपाक जाय अशी गजाल जाल्यार कितें करचें लोकांनी? अशें म्हाका दिसता की डॉक्टरान बारीक बारीक गजाली खातीर म्हटल्यार लोकांनी वचपाकूच जायना. वचपाकूच जायना न्ही. आमच्या सराउंडिंगान तर खुबशे अशे मेडिसिन्स अवेलेबल आसा. आतां तुळसी आसा तेजो इम्पोर्टन्स तर कोणाक खबर ना. आतां कोण थंडी जाली, खोकली येता डायरेक्ट डॉक्टरा कडेन वयता. व्हेरएज जर ती तुळशीची पानां जर खाल्लेली म्हणजे सद्दां जर एक अशी 10 तरी पानां खाल्लेली जाल्यार कांय गरज ना न्ही वचपाचें. कित्याक तेजो रसानूच ते म्हणजे कफ शामक अशे कफ कोल्डा खातीरूच ती मेडिसीन अशें इम्पोर्टन्स दिल्लें आसा तेका ऑलरेडी. तुम्ही सो म्हाका तेच जर तुम्ही म्हाका एक्चुअली खाल्लें एक बरें सांगलें एक्चुअली कितें जाता नॉर्मल एक म्हाजी बेसिक्सची म्हाजी गजाल शेअर करता. हांव कोणाकूय समज केन्ना वयता इंटरव्यू खातीर म्हणा किंवा खंय वयता दारान तुळस दिसली न्हू म्हाका पानां 2 तोडटा खाता आनी तेच्या घरान चल्लो. बरें आनी आसा. म्हाका एकट्यान मागीर कितें सांगलें अरे तुळशी पानां खावप बरी न्हू रे म्हणून सांगलें. तेन्नाच्यान हांवेन ती खंय तरी कमी केल्ली. तुमी सांगलें परत स्टार्ट करतलो.
ना कित्याक बरी न्हू खावपाकूच जाय न्ही तुळशीची पानां एक तरेचे ओके. मेडिसिनूच आसा जे आमच्या म्हणजे इरिटेशन कफ कोल्ड आसा तेका कमी करपाक मदत करतली. थोडे जाण न्ही घरा कडेन नॉर्मल जी नॉर्मल विचारता अशी जी नॉर्मली बेसिकली येता किंवा मावशीगेर म्हणा किंवा नॉर्मल जे कोणागेर जाता अशी आमी चाय करता पळय तुळशीची पानां घालप आमची करपी कसाय कसाय कसो. कसाय कशें करून घेता नॉर्मली आमी. हय. तर ते बेसिकली बरें पडटा. हय ते सुद्दां बरें आसा म्हणजे हे आमी घालता ते नॉर्मल पालो बीन घालून तिखी बी घालता हय, न्ही आमी जे कितें मसाले, मिरयां बी आसा हय. ती सुद्दां एक हर्बल टीच कशी आसा न्ही, जी आमच्या ओके. हर्बल टीनूय तीच मेळटा. ग्रीन टीज आमच्यो हर्बल टी आसा न्ही त्यो कंप्लीटली वेगळ्यो आसा कंपेअर्ड टू ग्रीन टी. ओके. ग्रीन टीन फक्त ग्रीन टीच आसा व्हेरेज आमच्या हितून हं. दालचिनी, हिबिस्कस अशे मेडिसीन म्हणजे ओके. फ्लावर्सांचे प्रोसेस करून हर्बल टीज केल्लेल्यो आसा ओके. तयार. एक प्रश्न येता आमी जे डिस्कस केले पळय, तितून कोण घरा कडेन आसा किंवा मदीं तांकां लंच ब्रेक गावता किंवा टायम आसता कामाक, ते सगळे शेड्यूल फॉलो करपाक शकता. दीस ऑल शेड्यूल जे आमी डिस्कस केले ते. हय. पण जो कोण फूल बिझी आसता, थोड्यांचे अशें कामां आसता जे सकाळीं वयता तांकां डायरेक्ट रातचे येवचें पडटा. घरा कडेन जेवण व्हरपाक पॉसिबल जायना, भायरूच कितें तरी खावचें पडटा. अशा लोकांनी आपलो डायट सिस्टम कसो फॉलो करपाचो जे फूल बिझी आसता. तांकां तें काम करपाकूच जाय. आमी सांगूंक शकना तूं काम सोड म्हणून. हय. सो तेंच्यांनी कहो कितें आपलो बॅलन्स करपाचो शेड्यूल, डायट सिस्टम. बॅलन्स म्हणजे आतां अशें बी आसता की जेंकां कॅरी करपाक शकना थोडे जाण, जेंचे ट्रॅव्हलिंगाची शिफ्ट्स बी आसता हं. ते. सो तेंकां आतां आमी सजेस्ट करूं शकता मेन म्हणजे सालाद घेवपाचे जाय तितले. म्हणजे 250 ग्रॅम तरी सालाद वचपाक जाय पोटान म्हणजे हं. दिसाक. ओके. सो दॅट फायबर कंटेंट चड मेळटलें, डायजेशन हं. इम्प्रूव्ह जातलें. सो सालादाची क्वॉन्टिटी वाडोवपाची. फ्रूट तर मेळटाच न्ही, सो हं. फ्रूट घेवपाचे. आणि ड्राय फ्रुट्स आसा म्हणजे सकाळी घेवपाचे आसता ड्राय फ्रुट्स. जर सकाळी मेळना, आतां मदीं जर भूक लागता हं. न्ही, जाल्यार ड्राय फ्रुट्स घेवपाचे. नट्स, ड्राय फ्रुट्स मॅक्सिमम क्वॉन्टिटी 20 ओके. ग्रॅमूच घेवपाचे, तेज्या वयर वचप ना. व्हेजिटेबल सूप बी मेळटाच न्ही, सो ते घेवपाचे. आतां बेसिकली डायबिटीजा खातीर फ्रुट्स खंयचे बरे? विचार केलो जाल्यार? फ्रुट्स मेन आसा ते आमी सांगता ते म्हणजे एपल घेवपाक शकता, डाळींब घेवपाक शकता, मोसंबी, संत्री आसा. आतां पोपाय घेवपाक जाय जाल्यार ती अर्दी कच्ची घेवपाची, सामकी पिकलेली घेवपूच ना. किवी फ्रूट आसा, एवोकॅडो हं. आसा, हे घेवपाक शकता. बाकीचे सगळे बंद करपाचे. जे बनाना, चिकू, पेरा आसा, ते सगळे बंद. बेसिकली म्हणजे जे स्वीट कशें लागता ते बंद हय, करपाचे. ते बंदूच करपाचे आणि एप्पल बी घेवपाक ओके. शकता. डाळींब तर हं. घेवपाकूच जाय कंपल्सरिली एकदां म्हणजे हं. दिसाक एक डाळींब घेतलें जाल्यार जाता. सो ओके. मॅक्सिमम 2 फळांच घेवपाची दिसभराक. ओके. सकाळचे एक, सांजचे एक सुद्दां घेतल्यार जाता. आतां ओवरऑल म्हाजो सगळ्यात मेन प्रश्न असो की जे ओवरऑल आमचें डिस्कशन म्हणा किंवा जे पॉडकास्ट म्हणा, ओवरऑल जे जालें, तुमकां तुमचे मोटो कितें आहलो? तुमकां कित्या खातीर हे पॉडकास्ट जाय आसले? कित्या खातीर तुमकां हे जाय आसले? म्हाका जाय आसलें मेन म्हणजे सराउंडिंगानूच माधवबाग कितें आसा आनी आसा की ना हें सुद्दां खबर ना लोकांक. हं. म्हापसा एरियान तरी. इवन ओके. आमी आतां हं. म्हणजे कोणूय सांगता, भायर सुद्दां लोकांनी विचारलें की बाबा माधवबाग खंय आसा? काय तेंकां ते म्हणटा की आमकां हं. खबर ना म्हणून. सो तेच मागीर सोदीत सोदीत हांगा येता. सो हो मेन ओके. आसलो की लोकॅलिटी आसा थंयसर तरी हं. कळपाक जाय की माधवबाग म्हापसा सुद्दां आसा म्हणून आनी ओके. ट्रिटमेंट कितें कितें अवेलेबल आसा. सो मेन ट्रिटमेंट अवेलेबल हं. आसा ते म्हणजे डायबिटीज हं. रिव्हर्सल ट्रिटमेंट आसा. हायपरटेन्शन जर वाडलेलो हं. आसा जाल्यार तो आमी नॉर्मल करता. मागीर थायरॉइडाचो ट्रिटमेंट आसा, ओबेसिटी मॅनेजमेंट हं. आसा. मेन आसा तो हार्ट ट्रिटमेंट सुद्दां आसा. म्हणजे जेंचे पंपिंग फंक्शन कमी हं. जाल्लें आसा, जेंकां ब्लॉकेजीस मेळ्ळे हं. आसा. हे सगळे हार्ट डिसीज जे आसा हं. ते सुद्दां ट्रिटमेंट जाता. आणि मेन इम्पोर्टंट जेंचे ऑलरेडी सर्जरी जाल्लेली आसा, हं. बायपास, स्टेंट घातलेली, एंजिओप्लास्टी बी जाल्लेली आसा न्ही, त्यांचो ब्लड फ्लो आसा तो खंय ना खंय तरी हॅम्पर जाता. सो तेंचो ब्लड फ्लोची इम्प्रूव्हमेंट वाडोवपाक जाय न्ही, सर्क्युलेशन जर नॉर्मल दवरपाक जाय जाल्यार पोस्ट सर्जरीची सुद्दां ट्रिटमेंट अवेलेबल आसा. ओके. आतां ओवरऑल जे तुमकां सगळें जाय आसलें, जे तुमचे तकलेन आसलें, हे सगळें ओवरऑल डिस्कशनांतून कव्हर जालें काय कितें उरलां? हें आमकां कळोवचें. ना, म्हाका दिसता जालें कशें. मेन म्हणजे ही हं. इन्फॉर्मेशन पावपाक जाय आसली लोकां पर्यंत. सो येस. ती तुमी पावयतले अशी आशा दवरता. ओव्हरऑल एक हॉनेस्ट रिव्ह्यू दिवचो कॅमेरा म्हणून न्हू की बाबा हे डिस्कशन जालें. एक तुमकां कशें दिसलें? काय हितूंतल्यान हेची गरज आसली काय नासली? व्हॉट यू फील अबाउट धिस डिस्कशन हय, ओवरऑल म्हाका एवरीथिंग? तर खूब बरें दिसलें आनी हेजी मेन म्हणजे खरेंच गरज आसली.
कित्याक की लोकांपर्यंत माधवबाग कितें तें पावपाक जाय आनी कसली ट्रिटमेंट खरेंच जाता की ना ते एलोपॅथी मेडिसीन तेंची बंद करपाक शकता की ना हे पळोवपाक जाय आसलें. कित्याक मेडिसीन घेवन हे डिपेंड फक्त मेडिसिनाचेर रावतले. बट इंटरनली कितें जाता हे ते सांगू शकना न्ही की आतां डायबिटीज वाडोन तेच्या खातीर सुद्दां ब्लॉकेजीस जावपाची हे आसता. सो तेच्या खातीर मागीर ते हार्ट अटॅक येवपाचे चान्सीस आसता. सो ह्यो मेन म्हणजे कॉन्सेप्ट आसलो की माधवबाग म्हणजे कितें आनी आसा की ना म्हापसान ते मेन म्हणजे आता ऑलमोस्ट कळपाक फुल जाय. गोंयभर कळटलेच की माधवबाग म्हटल्यार कितें तें एक्चुअली. हय कळपाकूच जाय न्ही गोंयान तरी. येस. आणि इवन हांव ऑडियन्सांक सांगपाक सोदता की तुमकां कितें माधवबागा बद्दल कितें प्रश्न आसा जाल्यार अवश्य कमेंट करचो किंवा डॉक्टरांचो आमी नंबर अवेलेबल करतले तेंका डायरेक्ट फोन मारून विचारल्यार जाता. थँक यू येस. सो मच फॉर थँक शेअरिंग यू. दिस इन्फॉर्मेशन टू अस. थँक यू.